दीक्षाभूमीवरील बातमीनंतर आता सीएससी चालकांना पालकमंत्री कसे पाठीशी घालतात त्या संदर्भातील बातमी आहे। पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची कशी लूट सुरू आहे याचं धक्कादायक वास्तव साम टीव्हीने समोर आणलं होतं। 1 रुपयाच्या पीक विम्यासाठी सीएससी चालक 100 रुपये घेतात, मात्र या लुटीचं नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी समर्थन केलंय। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट। मंत्री भुसेंना पीक विमा केंद्र चालकांचा पुळका। कमिशनखोर सरकार, विरोधकांचा हल्लाबोल। अवकाळी पाऊस, दुष्काळ या अस्मानी संकटामुळे पिसलेल्या शेतकऱ्यांची पीक विम्याच्या नावाखाली मोठी लूट सुरू आहे। साम टीव्हीने स्टिंग ऑपरेशनमधून नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या लुटीचा गोरखधंदा कसा सुरू आहे हे समोर आणलं। 1 रुपयात पीक विम्याच्या अर्जासाठी शेतकऱ्यांकडून 100 रुपये वसूल करणाऱ्या सीएससी चालकांची नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मात्र अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे। पीक विमा केंद्र चालक 100 रुपये घेतो, मात्र शेतकऱ्यांचे 2-5 हजार रुपये वाचतात असं भुसे म्हणाले। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे खुद्द पालकमंत्री शेतकऱ्यांच्या लुटीचं समर्थन करतायत का असा सवाल उपस्थित केला जातोय। मंत्री महोदय काय म्हणतायत तुम्हीच पहा। त्याचे 2-4-5 हजार रुपये वाचले त्याचं नाही, ते 100 रुपये सीएससी वाल्याने घेतला। ती बातमी चालू आहे। आम्ही स्टिंग ऑपरेशन केलंय, स्टिंगचं काय जोपर्यंत घेतो। यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। कमिशनखोर सरकार असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे, तर सीएससी चालकांचं समर्थन संतापजनक असल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी म्हटलंय। 10,000 कोटी रुपये प्रीमियम म्हणून या सगळ्या विमा कंपन्याला दिला गेला। 10,000 कोटी आणि किती शेतकऱ्याला मिळालं तर 3,500 कोटी। मग आमचं विचारणं अशी आहे, 6,500 कोटी गेले कुठं हे सरकारने कुठंतरी तिथं सांगावा। कमिशनखोरी करणारं सरकार आहे, त्यामुळे विमा कंपनीच्या बाबतीत सुद्धा कमिशनखोरी झाली आहे का हे बघावं लागेल आणि त्यातला काही हिस्सा हे भुसे साहेबांना माजी कृषी मंत्री असल्यामुळे मिळाला काय याच्या खोलामध्ये जाण्याची जरूरत आहे। त्यांच्यासारख्या माणसाकडून अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे, मात्र ते जर अशा प्रकारे वक्तव्य करत असतील आणि सेंटर चालकांच्या लूटमारीला पाठीशी घालत शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय करणार असतील तर यासारखी दुसरी संतापजनक गोष्ट असू शकत नाही। राज्यात मोठा गाजावाजा करून 1 रुपयात पीक विमा योजना राज्य सरकारनं सुरू केली। सत्ताधारी या योजनेचा दाखला देतात, मात्र पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 100 रुपये लूट केल्याचा साम टीव्हीनं स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश केला होता। मात्र तरीही मंत्री महोदयच बेकायदा पैसे घेणाऱ्या सीएससी चालकांचं समर्थन करतायत, हे संतापजनक आहे। कुंपण शेत खात असेल तर सामान्यांनी कोणाकडे पाहायचं असा सवाल ग्रामीण भागातून विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।